आज आपल्या समोर आपले विचार व्यक्त केलेले आमचे जिल्हा प्रमुख माननीय अमरजी पाटील, पंढरपूरचे आमचे मित्र माननीय साठे साहेब, आमचे युती सेनेचे माननीय प्रियंकाताई पराडेजी, आपले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रियंकाताई विटकर, माननीय श्रीनिवास कर्लीजी, माननीय सुनंदाताई जमादार, माननीय पवन देसाईजी, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर नेतेगण, उपस्थित सर्व रवी शिंदे, उपस्थित सर्व आणि आमचे गुडचंद साहेब, बनशंकरी हॉटेलचे मालक, सगळ्यांना जेवण फ्री, चहा फ्री आहे ना, 2 दिवस आहे, तेवढा तरी फायदा घेऊ आलेच आपल्या बच्चांना, बरोबर आहे की नाही? नेहमी म्हणते 2 दिवस नाही. अरे वा वा, धन्यवाद. उपस्थित सर्व आमचे माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संबंधी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थेचे म्हणजे महापालिकेचे काम काय, तिथं आपण जे उमेदवार नगरसेवक म्हणून पाठवतो त्यांनी कुठलं कामं करायला पाहिजे, प्राथमिक गरजा पूर्ण करणं हे महापालिकेचं कर्तव्य, नगरसेवकांचं कर्तव्य. प्राथमिक गरजा म्हणजे काय? रस्ते, पाणी, गटर, दिवाबत्ती, आरोग्य सेवा, शैक्षणिक सेवा, एवढं तरी प्राथमिक गरजा पूर्ण करणं हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम असतं. आणि त्या संस्थेमध्ये पाठवल्यानंतर आपण जे पाठवलेले नगरसेवक आहेत ते चोखपणे 5 वर्षात हे कामं करतात की नाही हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. आपण भावनेच्या भरात काहीतरी केलो, मतदान केलो, कुणी काहीतरी येते, घोषणा देते, त्या घोषणाला भुलून जर आपण मतदान करू लागलो तर 5 वर्ष आपलं चुकलं म्हणायची वेळ आपल्याला येते. म्हणून हे 5 वर्षातनं एकदा येते. लोकशाहीमधलं तुमच्या हातामध्ये ब्रह्मास्त्र आहे. निवडणुकीचं, मतदानाचा अधिकार कोणी अदानी अंबानी आहे म्हणून त्याला 10 मताचा अधिकार नाही. तुमचे आमचे सारखे गरीब लोक आहे म्हणून आम्हाला 1 मताचा अधिकार नाही. त्यांनाही 1च मताचा अधिकार आहे, आम्हाला 1च मताचा अधिकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधानामध्ये दिलेलं आहे ते मत अनमोल आहे. ते अनमोल मत विकू नका. मग आपण कुठल्याही ह्याच्याने आमिषाला बळी न पडता स्वाभिमानाने जर मतदान केलो तर उद्या ह्या 4 मधलं कोणतरी वेडा वाकडा वागलं तर त्यांच्या गल्लीमध्ये शर्ट धरायची धमक तुमच्या हातामध्ये असते. नाहीतर आपणच पैसे घेऊन मतदान केलं तरी काय म्हणते, फुकट केलं का म्हणते त्यांनी. मग कशाला हे करता? म्हणून मतदान चांगलं व्हायला पाहिजे. खास करून मी ह्या एरियामध्ये सारखा येत असतो. मी बघतो किती दिवस झाले, किती वर्ष झाले. आताच कोणीतरी स्मार्ट सिटीचा उल्लेख केला. स्मार्ट म्हणजे काय? आमच्यापेक्षा आमच्या माता भगिनी जास्त माहिती आहे स्मार्ट दिसायला काय काय करावं लागतं, बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये निमावळं जातं तुमच्या घरातलं, बरोबर आहे की नाही ताई? मनातलं मला शिवाय देत असतील आमचं काढावं लागलं म्हणून. असं स्मार्ट सिटीत तुम्हाला आम्हाला अपेक्षित होतं. तुमच्या आमच्या कष्टातलं जो पैसा कर रूपाने गोळा होतो सरकारी तिजोरीमध्ये, तो गेलेला पैशाचे योग्य विनियोग व्हायला पाहिजे असं तुमची आमची माफक अपेक्षा होती. काय झालं? सगळीकडे शेरभर खड्डे, आतले रस्ते एक पण चांगले नाहीत. कितीतरी लोक पडले, काहींचा हात मोडलं, पाय मोडलं, गळ्याला पट्टा आलं, कमरेला पट्टा आले की नाही सांगा, बरोबर आहे की नाही? अजूनही त्रास घेतात ते लोक. मग असल्या लोकांना परत तुम्ही पाठवणार का तुम्ही महापालिकेमध्ये? लुटून काढलं सगळं सोलापूर या लोकांनी आणि चेष्टा मस्करी करतात काहीतरी गरीब लोकांचं. हे काय झालं? चहा विकणारा माणूस करले, अरे तुमचं चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो तर आमचं करली काय नगरसेवक होऊ शकत नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे लोकांना हिणून बोलायचं. अरे बा, लोकशाही आहे. कुणी कुठले धंदा करावा, कुठल्या परिस्थितीत राहावं हे त्याच्यावर अवलंबून असते. आपण आपलं घर प्रपंच चालवण्यासाठी काहीतरी करत असतो, छोटे मोठे होते करतोय की नाही?
शेवटी आपल्या बायका मुलाचा आपल्याला सांभाळ करायचं, आई वडिलांचा सांभाळ करायचं आपल्याला. मग त्याच्यावर सुद्धा हिणून बोलणारे लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का सांगा. म्हणून माझ्या माता भगिनींनो तुम्हाला विनंती आहे, सुदैवाने तुम्हाला आम्हाला या महाराष्ट्रामध्ये एक चांगलं नेतृत्व मिळालं. दिलेले शब्द पाळणारा, कधी कोणाला फसवलं नाही असं मी तर 40 वर्ष राजकारणात आहे. दिलेले शब्द न मोडणारा एकमेव नेता आमचे एकनाथभाई शिंदे साहेब. त्यांनी पहिलं सगळं महिला सक्षमीकरण काढलं. त्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली, लेक लाडकी योजना चालू केली. आमच्या सगळ्या माता भगिनींना अर्धा तिकीट केलं, कुठेही फिरा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष स्थापन कर. बाळांनो जरा गप्प बसा. आणि त्यांना प्रशासनाचं देखील फार मोठं त्यांना अभ्यास आहे. अशा उमेदवार देत असताना आमचे आदरणीय मुख्य नेते तथा संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या या विकास कामामुळे आज तुम्ही सर्वजण परिचित आहात. लाडकी बहीण योजना कोण आणली माहिती ना आपल्याला सर्वांना. आमचे एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना आली. आपल्याला 1500 भेटतात ना महिन्याला. जर 1500चं 2100 जर भेटायचं असेल तर कोणाला मतदान करणार? धनुष्यबाण शिवसेनाला. जर रोज पाणी आणि स्वच्छ पाणी पाहिजे असेल तर कोणाला मतदान करणार आपण? आणि आज आपलं परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं असेल आणि धूळमुक्त ठेवायचं असेल तर कोणाला मतदान करणार? आणि असं आणि जे आपलं हे महानगरपालिकाचं जे विकास काम आहेत हे खातं आमच्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे आहे. मी आपल्या सर्वांना वचन देतो आणि आदरणीय सिद्धाराम मैत्रे साहेबांच्या माध्यमातून देखील वचन देतो, या प्रभाग क्रमांक 19 मधून एकही काम प्रलंबित ठेवणार नाही, हे आज मी तुम्हाला शब्द देतो. हे मी का सांगतो एवढं आत्मविश्वासानं? कारण आमचे एकनाथजी शिंदे साहेब एकदा शब्द दिलं की कधी ते बदलत नाहीत आणि ते पाहतात. आणि जे महानगरपालिकाचा जे विकास आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे ते खातं आहे. आज कुठलंही प्रलंबित कामं असू दे, ते 100% रस्त्याचं कामं असू दे, लाईटचा प्रश्न असू दे, गटारीचं प्रश्न असू दे, स्वच्छताचं कामं असू दे, इतर कुठलंही शाळेचं प्रश्न असू दे, ज्येष्ठ नागरिकांना सुविधा असू दे, क्रीडा लहान मुलांना मनोरंजन असू दे, अशा विविध समस्या या भागातून आहेत. ते 100% मी पूर्ण करून दाखवतो. आज तुम्हाला पुन्हा एकदा मी सर्वांना शब्द देतो. आज म्हणून मी आपलं काय फार वेळ घेणार नाही. आपण येणाऱ्या 15 तारखेला प्रत्येकाने पॅनल टू पॅनल आपण मतदान करावं. आमच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना धनुष्यबाण या चिन्हासमोरील 4 वेळा बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजय करावा असं आपल्याला विनंती करतो. याची संधी सुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. आज प्रभाग 19 मध्ये जो भाजपचा भालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता असा म्हणून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे उमेदवार या ठिकाणी आपल्याला लादण्यात आलेले आहेत. ते लादण्यात आलेले उमेदवार अशिक्षित, महिला पूर्वी त्यांच्या घरचे अशिक्षितच होते, आता हेही अशिक्षितच आहेत. आणि त्यांचे दोन्ही महिला आता जे नगरसेवक उमेदवार म्हणून या ठिकाणी भाजपकडनं आहेत ते दोन्ही महिला सुद्धा अशिक्षित आहेत. आमचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी शिक्षित असून आणि मीही शिक्षित आहे आणि देसाई साहेब सुद्धा शिक्षित आहेत. सभागृहात बोलत असताना प्रत्येक विषयावर अभ्यास करून गाढा अभ्यासाने बोलावं लागतं. अशिक्षित लोकांचं काम नव्हतं महापालिका चालवणं किंवा महापालिकेत प्रवेश देणं. आपण अशिक्षित लोकांना मतदान करू नये असं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि शासनाचे जे जे योजना होते, हर घर शौचालय असू दे, लाडकी बहीण असू दे,
आणि प्रत्येक योजना आपण या ठिकाणी शिबिराच्या माध्यमातून या ठिकाणी राबवून आपल्या परिसरातील नागरिकांना आपण जेवढं पाहिजे तेवढं आपण सहकार्य केलेलं आहोत. तत्पूर्वी 2007 मध्ये त्यांना उमेदवारी वार्ड सिंगल पडली असताना कडिकोंडीला जमादार वस्तीत उमेदवारी भाजपकडनं देण्यात आली होती. पण त्यावेळेस अपक्ष म्हणून जमादारताई उडाशे या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडून आले. जमादारताई उडाशेंना 900 मतं पडले, पण त्या भाजप चिन्हाला किती मतं पडले? त्यावेळेस 200 मतं पडले. म्हणजे जमादार कंपनी त्याच वेळेस त्यांचे कमळाला त्या ठिकाणी चिखलात गाडलं गेलं होतं जमादारांकडून, पण पुन्हा या ठिकाणी उगवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपला जो परिसर आहे थोडं रस्ते थोडेफार झालेले आहेत, पण अजूनही गटारी वाहत आहेत. त्या गटारी वाहता गटारी बंद व्हावं म्हणजे त्या गटारीतनं कमळ अधूनमधून उगवायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे धनुष्यबाणाच्या बाणाने तो भुईसपाट करण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी धनुष्यबाण घेऊन उभे आहे. आणि तो चिखलात जो उगवत आहे, आता ड्रेनेज लाईन झाल्यामुळे तो चिखल पूर्ण संपुष्टात येणार आहे आणि धनुष्यबाण या ठिकाणी उगवणार आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि मला या ठिकाणी बोलायला मानाचा जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी माननीय सिद्धारामजी म्हेत्रे साहेब आणि अमरनाथ पाटील यांच्या आशीर्वादामुळे मी आज या ठिकाणी या स्टेजवर डेअरिंग करून बोलतोय. आज या ठिकाणी एवढंच बोलायचं आहे की मला की लोकांच्या डोळ्यात पाणी आहे पण नळाला पाणी नाही आहे. 7 दिवसाला पाणी येतं, 7 ते 8 दिवसाला 365 दिवस आहेत, त्यात 150 दिवस पाणी येतो आणि वर्षाचा आमच्याकडे टॅक्स वसुली करतात. ह्याला कुणीकडे जाब विचारला पाहिजे या लोकांना. खरं आहे खोटं आहे? आज रस्त्याची दुरावस्था काय? स्मार्ट सिटी महाराष्ट्रात 9 नंबरवर सोलापूर स्मार्ट सिटी मध्ये आहे. कोणी विचारलं का जाऊन त्यांना? ढोल ताशा वाजवले गुड्यावर साहेब असताना स्मार्ट सिटी मध्ये सोलापूर आला. किती लोकांचा तर आनंद अश्रू आले, बाबा आपला काहीतरी विकास होईल, IT पार्क येतील, रोज नळाला पाणी येतील. निवडून याच्या आधी सर्वजण आश्वासन दिलंय तुम्हाला नळाला रोज पाणी देतो. दुहेरी पाईपलाईन पूर्ण जवळपास दुहेरी पाईपलाईन झालेलं आहे. काय झालं 5-10 वर्षात? आहे का नळाला पाणी? देवी मल मिश्रित पाणी मिळतंय. एक आरोग्य केंद्र नाही, एक व्यायामशाळा नाहीये, जिमखाना नाहीये, ओपन जिम नाहीये इथं ह्या भागात, निलमनगर मध्ये हातवाड भागात. आता पवनजींनी लोकवर्गणीतनं ओपन जिम केलं, कारण धाडस केला काही सत्ता नसताना. मग तुम्ही काय केलं आतापर्यंत? पण वेळा मी काय जास्त वेळ घेणार नाही. म्हेत्रे साहेब आता बोलतील. सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र. आज आपल्याला पाणी पुरवठा मंत्री म्हणून आपले इथे उपस्थित आहे शिवसेना पक्षामध्ये. तर हे कोण करू शकतं? हे फक्त शिवसेना पक्षच करू शकतो. म्हणून आज तुम्हाला सर्वसामान्य लोकांना उमेदवारी दिलेली आहे. तर ती का दिलेली आहे? का तर तुमच्या सर्वसामान्यांचे प्रश्न तेच लोक सोडू शकतात जे त्या परिस्थितीतून आलेले आहेत. साहेबांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करून लाडक्या बहिणींसाठी महिन्याला 1500 रुपये तुमच्या खात्यावरती डायरेक्ट देण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाचं स्वागत अखंड महाराष्ट्राने स्वागत केलं. मला एसटी मध्ये हाफ तिकीट केलं. आज पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर रोज एसटी फुल आहे. कारण माझ्या माता भगिनी देवाला जातात. आई म्हणते मी लिखीला जाऊन भेटून येते, मला एकनाथ शिंदे साहेबांनी हाफ तिकीट गेले पाहिजे, जाऊन येते. पहिलं 100 रुपयाला आळू जाता, 50 मध्ये जाते मी. बरोबर आहे ना? मग हे चांगलं काम केलं का वाईट केलं एकनाथ शिंदे साहेबांनी? मग मला एवढंच सांगायचं आहे या माता भगिनींना, या तरुण या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके नेते पाहू नका समाग पुढे सकाराम तुकाराम या इकडे कार्य पाहून घ्या शिवसेनेचं. सकाराम तुकाराम या इकडे पाहून घ्या शिवसेनेचं. सकाराम तुकाराम या इकडे कार्य पाहून घ्या शिवसेनेचं. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन, प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आणि अडचणी साऱ्या पाहून, आणि अडचणी साऱ्या पाहून, आणि अडचणी साऱ्या पाहून